घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्या मुद्दामच प्लॅन करून जानकीला तिच्या प्लॅनमध्ये बरोबर अडकवते आणि ऐश्वर्याचा असा प्लॅन असतो की जानकीला श्री व सौ स्पर्धेतून बाहेर पण काढायचं आणि तिच्यात आणि ऋषिकेशमध्ये जोराचं भांडण लावायचं आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे जानकी घरात येते आणि ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये बरोबर फसते। ऐश्वर्या श्री व सौ कमिटीच्या लोकांना सगळ्यांना पटवून देते की जानकी बघा आम्हाला लाच देण्यासाठीच आमच्या घरात आली होती आणि हा आहे जानकीचा खरा चेहरा, तिला आत्ताच्या आत्ता या स्पर्धेतून बाहेर काढा। आणि मग ऐश्वर्या जे काही चित्र त्या कमिटीसमोर उभं करते त्यांना सुद्धा ते खरं वाटतं आणि मग जानकीला त्या स्पर्धेतून बाहेर काढलं जातं। पण जेव्हा हे ऋषिकेशला कळतं तेव्हा ऋषिकेश मात्र जानकीवर भयंकर भडकतो। जानकी ऋषिकेशला पटवून देत असते, जानकी रडून ऋषिकेशला सांगत असते की मला ऐश्वर्याने फसवलंय, ऐश्वर्या माझ्यासोबत खोटं बोलली, चुकलं माझं। पण ऋषिकेश जानकीचा हात झिडकारत म्हणतो तू काय वेगळं केलंस, तू सुद्धा खोटंच बोललीस माझ्यासोबत, खरं तर आपण श्री व सौ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या लायकीचेच नाही आहोत असं म्हणून ऋषिकेश खूप रागाने तिथून निघून जातो, तर जानकी मात्र रडत असते।